आमच्यामधील सर्वांना शुभ प्रभात. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. सुकाणू घे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळली रे नाव खडकावरी. सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळली रे नाव खडकावरी. तुझ विनारे कोण आम्हा तारे, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. वादळ वाऱ्या प्रभू तुझा धार, तुझ विना कोणी आम्हा तारणार. वादळ वाऱ्या प्रभू तुझा धार, तुझ विना कोण आम्हा तारणार. आरोळी माझी पोचू तुझ्या दारी, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुकाणू घे रे प्रभू. आजच्या मननाकरिता देवाचे वचन. अनुवाद 16:9-15 ही वचने. अनुवाद 16:9-15 ही वचने. तू 7 सप्ताह मोज, उभ्या पिकाला विळा लावण्यापासून 7 सप्ताह मोज. मग तुझा देव परमेश्वर याने तुला समृद्ध केले असेल त्या मानाने त्याला तुझ्या हातचा स्वसंतोषाचा बली अर्पून तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ सप्ताहाचा सण पाळ. तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला मुलगा व मुलगी, दास व दासी आणि तुझ्या गावातला लेवी आणि तुमच्यामध्ये असलेले उपरी, अनाथ व विधवा यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर याच्या समोर आनंद कर. तू मिसर देशात दास होतास याची तुला स्मरण राहावी म्हणून हे विधी काळजीपूर्वक पाळ. आपल्या खळ्यातील आणि द्राक्षकुंडातील उत्पन्न गोळा केल्यावर मांडवाचा सण 7 दिवस पाळावा. या सणात तुझा मुलगा व मुलगी, दास व दासी व तुझ्या गावात असलेला लेवी, उपरी, अनाथ व विधवा यांच्यासह आनंदोत्सव करावा. जे स्थान परमेश्वर निवडील तेथे तू आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ 7 दिवस सण पाळावा. कारण तुझे सर्व उत्पन्न व तू हाती घेतलेली कामे यात तुझा देव परमेश्वर याने तुला बरकत दिल्यामुळे तुला अत्यानंद होईल. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांच्या द्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समय अनुवाद त्याचा 16 अध्याय आणि 9 ते 15 आपण वचन पाहत आहोत. आणि या वचनांमध्ये प्रभू आज्ञापित आहे की एक सण पाळ आणि त्या सणामध्ये परमेश्वराचा आनंद कर. परमेश्वराकरता जे परमेश्वराने कृत्य केले त्याचा स्मरण कर
आणि त्या सणाला, त्या आनंदाला आपल्या नातेवाईकांसोबत आणि इष्टमित्रांसोबत तो साजरा कर. या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू म्हणतोय की जे काम तुझ्या हातात दिले त्या कामाला देवाने आशीर्वादित केले, समृद्ध केले. म्हणजे की जो कार्य परमेश्वर आमच्या हातात देतो त्या कार्यामध्ये पण परमेश्वर हस्तक्षेप करतो आणि तो परमेश्वर सहाय्य करून समृद्ध करतो. म्हणून माझे प्रियानो, देवाचं वचन म्हणते नीतिसूत्र 16 अध्याय आणि 3 वचनामध्ये की आपले कार्य परमेश्वरावर सोपव म्हणजे तो तुझे बेत सिद्धीस नेईल. आमचं प्रत्येक कार्य जे आम्हाला असं वाटतंय की अयशस्वी आहे, आमच्या योग्यतेचं नाही या आमच्याद्वारे होऊ शकणार नाही, असंभव आहे, ते सर्व कार्य मग आमच्याने होते तेही पण आणि जे आमच्याने संभव नाही तेही पण आम्ही जर प्रभूच्या हातामध्ये देतो तर निश्चितच प्रभूचं वचन म्हणते की ते सिद्धीस जाईल आणि त्या कार्याला यश प्राप्ती घडेल, ते कार्य समृद्ध होईल आणि आशीर्वादाने भरेल. प्रभूचं वचन म्हणते स्तोत्र त्याचा 103 अध्यायामध्ये, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे उपकार विसरू नको. तो परमेश्वर आम्हाला उपकार स्मरणीय जीवन देतो आणि उपकार स्मरणारं जीवन आमचं असायलाच पाहिजे. कारण का अनेक कार्य जे आमच्या हातून घडते तेच नाही तर अनेक कार्य आमच्या हातून घडत नाही, घडू शकणार नाही असे कार्य पण प्रभू आमच्यासाठी करतो आणि आम्हाला उपलब्ध करून देतो, आम्हाला तो सज्ज करतो, यशस्वी करतो आणि आशीर्वादित करतो. तोच आनंद आम्ही आमच्यापर्यंत ठेवला नाही पाहिजे तर आमच्या सोबत आम्ही आपल्या मित्रांना, आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या घरातल्या नातेवाईकांसोबत त्यांच्यासोबत साजरा केला पाहिजे आणि परमेश्वर निश्चितच त्यामुळं तो संतोष विणार आणि तो परमेश्वर आशीर्वादित करणार. प्रभू परमेश्वर आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रभूची कृपा आम्हा सर्वांसोबत असो. प्रार्थना करूया. स्वर्गाच्या महान वैभवाने भरलेले जिवंत देव बाप्पा, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. प्रभू तुझं वचन सांगते की तू आमच्या जीवनामध्ये समृद्ध करणारा देव आहे. तू आम्हाला आमच्या कामामध्ये यश प्राप्त करून देणारा देव आहे आणि तुझं वचन ज्याप्रमाणे सांगतंय की प्रभू आपले कार्य परमेश्वरावर सोपव. आज आम्ही दिवसभरातले कार्य तुझ्या स्वाधीन करतो. प्रभू आम्हाला तुझी कृपा तू दे, आमच्या कार्यामध्ये तुझं मार्गदर्शन तू दे आणि आम्हा सर्वांना प्रभू तू आपल्या कृपेने भरून प्रभू घेऊन चल, आमचं मार्गदर्शन कर. सर्व गौरव तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. आम्हा कैवारी वल्लभ रे माझी नावने किनारी सुकाणू दे रे प्रभू तुझ्या हाती वल्लभ रे माझी नावने किनारी वल्लभ रे माझी नावने किनारी वल्लभ रे माझी नावने किनारी की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.